नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत ठाणे आणि कोकणामध्ये टॉप 5 घडामोडी। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमधील आपल्या शेवटच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार टीका केली। महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असून बहुमताने महायुतीला निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केलं। पण त्यासोबत मोदींनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवरती हल्लाबोल केला। मुंबई बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्वाभिमानाचे शहर आहे, मात्र एक पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे ज्याने काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिलाय। काँग्रेसच्या शहजाद्यांकडून बाळासाहेबांचे गौरवोद्गार हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा असं चॅलेंज देखील मोदींनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना दिला आहे। महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे, यासाठी महायुतीचे सरकार हवे याकरता येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये बोलत असताना केलं आहे। ठाण्याचा मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत। कल्याण लोकसभा क्षेत्रामधील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो, इथल्या विकास कामांसाठी 5000 कोटीचा निधी आणला असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान सांगितलं आहे। होम मिनिस्टर या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बासरेंच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बासरे हे कल्याण पश्चिम मधून महाविकास आघाडी आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेमधील आदेश बांदेकर यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद पाहायला मिळाला। कल्याण पश्चिम मध्ये वहिनींना मतदान करण्यासाठी 7 आदेश बांदेकर यांनी घातली। सुरुवातीला ओबीसी समाज हा काहीसा संभ्रम अवस्थेमध्ये होता, परंतु आता ओबीसींनी कोणाला मतदान करायचं हे ठरवलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील असं मत ओबीसीचे नेते हाके यांनी व्यक्त केले। पाहूयात। बघा, या महाराष्ट्रामधला ओबीसी संभ्रमावस्थेत आहे। मतदान कुणाला करायचं हे ओबीसीने आता थोडंफार ठरवलेलं आहे। आम्ही मराठवाड्यामध्ये अनेक सभा घेतलेल्या आहेत, लोकांमध्ये फिरतो आहोत, मिसळतो आहोत। ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील। आपली लोक पाडली जात आहेत, आपल्या लोकांना टार्गेट केलं जातं। आपला एखादा ओबीसी विषयी एखादा माणूस बोलला तर त्या माणसाला बदनाम केलं जातं, त्याच्यावर हल्ले केले जातात। हे ओबीसीला कळत नाही असं इथल्या राज्यकर्त्यांना वाटतं का? त्यामुळं येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमधली जी कसर झाली ती भरून काढली जाईल येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये येत असलेला टिटवाळा हा मतदारसंघ, परंतु या मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचीच आता कमी असल्याची तक्रार तेथील मतदारांनी व्यक्त केली। पाणी, रस्ते आणि लाईट यांच्यासारख्या पायाभूत सुविधांना देखील आम्हाला त्रासाला सामोरं जावं लागतंय असं मत येथील नागरिकांनी बित्तम बातमीशी बोलताना व्यक्त केलंय। पाहूयात। 30 वर्ष झाले इलेक्शन करतो नगरसेवकचा, त्याच्यामध्ये जर आमदाराच्या खासदारकीचे आलेत इलेक्शन, आतापर्यंत काय सुविधा आम्हाला साधारणपणे विचार करायची गोष्ट आहे। आम्ही इथून स्टेशनपर्यंत जातो पण आम्हाला एक रोडची समस्या नाही। कमीत कमी विचार करा, एक खांबा 1-2 खांबे सुद्धा नाही आम्हाला आतापर्यंत लावलेली। आम्ही विचार करायला इथे स्थानिक माणसं असून सुद्धा आम्हाला एवढी सुविधा नाही, तर आम्ही विचार करायला लोकांना काय सांगणार? काय विभागाचं नाव आहे आपल्या, म्हणजे कोणत्या विभागामध्ये राहता, काय पत्ता आहे आपला? केडीएमसी शाळेच्या मागे। आणि विजेची समस्या आहे का? जसं रस्त्याची समस्या नाही असं पण म्हणतात, तर विजेच्या समस्याबाबत काय सांगाल आपण? विजेची म्हणजे आता आम्हाला विचार करायची गोष्ट, आम्ही एवढे वर्ष इथं राहून सुद्धा आम्हाला 4 पोल नाही लावू शकत। एवढे वर्ष नगरसेवक येतात, आम्ही समस्या मांडतो त्यांच्याकडे। कोणते लेखी निवेदन वगैरे आपण असं काही दिलेलं आहे का? लेखी तर माझ्या मताने दिलेलं आहे केडीएमसी शाळेच्या मार्फत, पण ते काय कोणी काही लक्ष द्यायला काही तयारच नाही। नवीन होणाऱ्या आमदारांना आपण काय म्हणजे काय प्रमुख मागण्या राहतील आपल्या? जो काम करणार आहेत त्यांनाच आम्ही निवडून देऊ अशी अपेक्षा। या टॉप 5 मध्ये वेळ झाला इथेच थांबायची। उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात। धन्यवाद।